महिलांसाठी सर्वात मोठी अपडेट समोर आली। आता दर महिन्याला तुम्हाला 7,000 रुपये मिळणार। 7,000 रुपये या क्षणाची सर्वात मोठी अपडेट, मोठी खुशखबर बहिणींसाठी। बघा, महिलांसाठी नवीन योजना आलेली आहे। आता महिलांना दर महिन्याला दरमहा, बघा माहिती बघा नीटपणे समजून घ्या, तुम्हाला दर महिन्याला दरमहा 7,000 रुपये मिळतील। आता तर ही योजना काय आहे, यासाठी फॉर्म कसा भरायचा आहे, फॉर्म कसा भरायचा आहे, कुठे भरायचा आहे, आजपासून फॉर्म भरणे सुरू। फॉर्म कसा भरायचा तुम्हाला सांगतो मी, सर्वात मोठी खुशखबर आहे। आणि या योजनेमार्फत तुम्हाला दर महिन्याला दरमहा 7,000 रुपये मिळणार आहेत। सर्वात मोठी खुशखबर फक्त महिलांसाठी बरं। ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे महिलांसाठी, त्याचप्रमाणे ही योजना सुरू झाली आता पुन्हा महिलांसाठी। आणि या मार्फत दर महिन्याला महिलांना 7,000 रुपये मिळणार आहेत। 7,000 रुपये ही सर्वात मोठी योजना आहे। आणि यासाठी फॉर्म भरणे सुरू। आज तुम्ही फॉर्म भरू शकता। पहिले हा व्हिडिओ बघा, मग फॉर्म कसा भरायचा त्याबद्दल तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगतो आणि फॉर्म तुम्ही भरून घ्या। तर बघा फॉर्म कसा भरायचा आहे, बघा तुम्हाला सांगतो मी आता सर्व माहिती। तर सर्वात मोठी योजना, नवीन योजना आहे ही, नवीन योजना। आता लाडकी बहीण योजनेचं नाव तुम्ही ऐकलेलं आहे। आता ही नवीन योजना काय आहे, या नवीन योजनेचं नाव काय आहे तुम्हाला सांगतो मी। नवीन योजना आलेली आहे। या योजनेमार्फत तुम्हाला कमी पैसे मिळणार नाही, डायरेक्ट दर महिन्याला किती पैसे मिळणार आहेत तुम्हाला मी सांगितलं ना, 7,000 रुपये मिळणार आहेत। आणि यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर बघा तुम्हाला सांगतो मी, 7,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत ना, यासाठी पहिले तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि तो बी सक्सेसफुल सबमिट तुमचा फॉर्म झाला पाहिजे। त्यासाठी तुम्हाला कागदपत्रे लागणार आहेत। कागदपत्रे लागणार आहेत। कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, आणि महत्त्वाचं म्हणजे वय तुमचं किती पाहिजे। वयची भरपूर मोठी लिमिट आहे। वयचं काही टेन्शन घेऊ नका, सर्वांचं वय यामध्ये बसतं। ओके, मोठी वयोमर्यादा यासाठी देण्यात आलेला आहे। ही सर्वात मोठी बातमी आहे। परंतु बघा ना तुम्ही, ज्याप्रमाणे योजनावर योजना सुरू आहेत आणि महिलांसाठी योजना सुरू आहेत, त्यामुळे सरकारचं पण आपण धन्यवाद मानू शकतो की एवढ्या काही योजना शासन महिलांसाठी राबवत आहेत। आणि ही पण योजना जी आहे महिलांसाठी योजना आहे। पहिले लाडकी बहीण योजनामार्फत तुम्हाला दर महिन्याला 1,500 रुपये सुरूच आहेत, आणि आता तुम्हाला दरमहा 7,000 रुपये पण मिळणार आहेत। आता हे 7,000 रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला फॉर्म भरावा लागेल। पहिले फॉर्म कसा भरायचा तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप सांगतो मी। इथून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, इथून तुम्ही माहिती नीटपणे समजून घ्या, फॉर्म कसा भरायचा, कारण हेच महत्त्वाचं आहे की फॉर्म कसा भरायचा। चुकीचा जरी तुम्ही फॉर्म भरला ना, तर मग अजून तुम्ही पस्तावाल, कारण चुकीचा फॉर्म भरायचा नाही। नीटपणे माहिती समजून घ्या। जी माहिती मी तुम्हाला सांगते त्या पद्धतीने तुम्ही माहिती भरली तर तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाईल आणि तुम्हाला दर महिन्याला 7,000 रुपये मिळत जातील। मग तर कसा तो फॉर्म भरायचा आहे, चला एकदा तुम्ही समजून घ्या, मग तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पण ते इझिली करू शकता। ओके, चला तुम्हाला सांगतो मी फॉर्म कसा भरायचा। आता माहिती महत्त्वाची आहे। हे बघा, अर्ज कसा करायचा तुम्हाला त्याबद्दल जी माहिती आलेली आहे ती माहिती आपण डेमोनुसार समजून घेऊया पहिले। चला सर्व माहिती बघूया। व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा। बघा आता सर्व माहिती तुम्हाला सोप्या भाषेत मी सांगतो। पहिले बघा इथे माहिती काय आहे, कोण अर्ज करू शकतो। आता महत्त्वाचा हा प्रश्न असतो की अर्ज कोण करेल आणि अर्जासाठी कोण पात्र आहेत, हे महत्त्वाचं आहे। आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता कशी विचारण्यात आली, निकष कसे बनवण्यात आले होते, त्याचप्रमाणे यामध्ये पण निकष आहेत, पात्रता आहे। बघा, फक्त महिला अर्ज करू शकता, फक्त महिला अर्ज करू शकता। वय 18 ते 70 वर्षाच्या दरम्यान असावे। किमान पात्रता 10वी उत्तीर्ण, विद्यमान LIC एजंट, कर्मचारी किंवा त्यांचे जवळचे नातेवाईक या योजनेसाठी पात्र नाहीत। ओके,
हे बघा, विद्यमान LIC एजंट कर्मचारी किंवा त्यांचे जवळचे नातेवाईक या योजनेसाठी पात्र नाहीत. बाकीचे 10वी उत्तीर्ण पाहिजे, 18 ते 70 वय पाहिजे. बघा, वयोमर्यादा मी तुम्हाला सांगितली ना की वयोमर्यादा फार मोठी आहे, काही टेन्शन घेण्याची गरज नाही, यामध्ये सर्व बसतात. आता महत्त्वाचं म्हणजे इथे बघा, अर्ज कुठे करायचं, तुम्हाला अर्ज कुठे करावा हे बघा. तुम्हाला LICच्या या योजनेसाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. याचसोबत तुम्ही CSC पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकता. CSC पोर्टलवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. आता तुम्हाला यासाठी पगार कसा मिळेल, तुमच्या खात्यात पैसे कसे जमा होतील, तुम्हाला या योजनेसाठी काही काम करावं लागेल का, चला त्याबद्दल सर्व काही सांगतो तुम्हाला. आता नीटपणे सांगतो मी यासाठी तुम्हाला काय काय गोष्ट करावी लागणार आहे, ज्यामुळे तुम्हाला हे 7,000 रुपये दर महिन्याला मिळतील. ओके, कामाची प्रोसेस कशी असणार आहे बघा. आता बहिणींनो, महिलांनो, बघा आता माहिती नीटपणे इथून समजून घ्या. तर बघा, महत्त्वाची माहिती आता, किती स्टायपेंड असेल बघा, किती स्टायपेंड मिळेल. प्रशिक्षणादरम्यान महिलांना दरमहा 5 ते 7,000 पर्यंत स्टायपेंड दिले जाते. प्रशिक्षणानंतर जर एखादी महिला सक्रिय LIC एजंट बनली तर तिला कमिशन आणि प्रोत्साहन स्वरूपात कमाईच्या संधी मिळतात. या योजनेअंतर्गत महिला एजंट पहिल्या वर्षी 48,000 पर्यंत अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते. जर एखाद्या महिलेला 3 वर्ष स्टायपेंड मिळत राहायचे असेल तर अट अशी असेल की पहिल्या वर्षाच्या 65% पॉलिसी पुढील वर्षी देखील सक्रिय राहतील. पुढे बघा, तर या योजनेचं नाव आहे विमा सखी योजना. बघा, विमा सखी योजना या योजनेचं नाव आहे. आणि ही योजना म्हणजे काय नीटपणे समजून घ्या, सोप्या भाषेत सांगतो. विमा सखी योजनेचे उद्दिष्ट ग्रामीण आणि ग्रामीण आणि अर्धशहरी भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आहे. या अंतर्गत निवडक महिलांना विमा, आर्थिक साक्षरता, ग्राहक व्यवहार आणि पॉलिसी विक्रीशी संबंधित प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महिलांना विमा सखी प्रमाणपत्र आणि LIC एजंट कोड जारी केला जातो. घरून काम करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी भारतीय जीवन विमा महामंडळ LICने विमा सखी योजना सुरू केली आहे. केंद्र सरकारने LICच्या संयुक्त उपक्रमांतर्गत महिलांना या योजनेत LIC एजंट बनण्याचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणादरम्यान 5,000 ते 7,000 रुपयेपर्यंतचे वेतन दिले जाते आणि यशस्वीपणे प्रशिक्षणानंतर महिला त्यांच्या क्षेत्रात LIC एजंट म्हणून काम करू शकतात. दरवर्षी 1 लाख विमा सखी तयार करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. बघा, तर महत्त्वाचं म्हणजे ही योजना जी आहे विमा सखी योजना या योजनेचं नाव आहे. इथे तुम्हाला CSC पोर्टलवर जाऊन अर्ज करायचा आहे. इथे तुम्हाला 18 ते 70 वर्षाच्या दरम्यान तुम्ही अर्ज करू शकता आणि फक्त महिलाच अर्ज करू शकता. 10वी उत्तीर्ण तुमची पात्रता असते आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्टायपेंड मिळतो, प्रशिक्षण तुम्हाला मिळेल आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला LIC एजंट तुम्हाला बनायचं आहे. यामध्ये LIC एजंट विमाबद्दल तुम्हाला माहिती द्यायची आहे नागरिकांमध्ये आणि त्याबद्दल तुम्हाला कमिशन मिळेल. कमिशनसोबत एक ठराविक रक्कम 7,000 रुपये देखील तुम्हाला दर महिन्याला मिळेल. आलं लक्षात? तर अशी ही योजना आहे आणि तुम्ही पात्र असाल, इच्छुक असाल तर तुम्ही CSC हे बघा CSC पोर्टलवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. आलं तुमच्या लक्षात? तर या योजनेसंदर्भात तुम्हाला सर्व माहिती दिली, सर्व माहिती नीटपणे सिंपल सोप्या भाषेत सांगितलं. ओके, चला ठीक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा. चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये एखादी नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.